परिस्थिती आहे, काय काय करावं लागतंय. सध्या तरी कुल्फी होते. काय थंडी नाही लागत? नाही नाही आता नाही लागणार. हो, आता नाही लागत आहे थंडी. -7 डिग्रीज आहे. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज. हियर इट्स -7 ना. -7 डिग्री आहे बाहेर आणि आम्ही हॉट चॉकलेट बनवलाय. सनराईज पाहायचा आहे, सो थोडस चालावं वगैरे लागेल. खूपच असं फॉगी झालं. आय डोंट थिंक सो विल बी एबल टू सी एनीथिंग. सी, लुक अराउंड. Actually, but we'll try our luck. मस्त वाटतंय. थंडीत मस्त लागतं हॉट चॉकलेट. हो, इथे पहाडोवाले मॅगी नाही मिळते, सो दिस विल डू. That's the only thing we are missing here. येस, फॉगी झालंय बाहेर आता. कोहरा ही कोहरा है हर जगह. केवढा फॉग आहे. हो ना, व्हिडिओ आहे तो, व्हिडिओ आहे. इट्स व्हेरी कोल्ड. म्हणजे असे Very cold and it's windy also. आता थोडस खेळलो आम्ही. खूप थंडी लागत होती आणि तिथे आता बॉल दिसला हा. पडलेला, तर हा, त्याला खेळू म्हणजे छान वाटलं. आणि आता कसं थोडस थंडी एवढी नाही लागत जेवढी सकाळी आल्यावर लागली होती. स्लिपरी आहेत. सो जसं पकडून चाललंय. ब्रेस्ट पार्ट काय तुला सांग त्यांना. हा, ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट की 8 ते 3 वाजेपर्यंत आहे. हो, सो तुम्हाला Wow. लवकर उठायची गरज गरज आम्ही नाहीये. 6 वाजल्यापासून उठलेलो आहे. हा, बट एक्झॅक्टली. तरी पण मग म्हटलं की जरा लेटच खाऊयात. आम्हाला याच कॅफेचे कुपॉन्स दिलेत त्यांनी 2 दिवसाचे 2 ब्रेकफास्ट. सो विल बी इटिंग हिअर. इथे ऑप्शन व्हेज मध्ये फक्त व्हेजी बर्गर होता, सो व्हेजी बर्गर घेतला. ब्रंच ऍक्च्युली, ब्रेकफास्ट नाहीये. अक्षयसाठी एक सरप्राईज होतं, म्हणजे त्याला स्काय डायव्हिंग करायचं होतं. बट मी त्याला असं बोललेली की नाही, खूप पैसे आहेत, खूप महाग आहे, पण आता नाही, नंतर करूयात म्हणून परत कधीतरी. आणि मग मी बुक करून ठेवलेला त्यासाठी. बट आज सकाळी कॉल आला की फॉगी कंडिशन आहे, असं कंडिशन आहे, तर इट्स नॉट सेफ टू फ्लाय, सो दे हॅव कॅन्सल्ड टुडेज फ्लाईट. बट दे हॅव रिस्केड्युल्ड इट फॉर टुमॉरो. बट ते पण वेदर बघूनच समजेल, सो आय डोंट नो काय होणार आहे. बट सध्या तरी कुल्फी होते. फिंगर्स क्रॉस्ड होईल मे बी. उद्या तो उडणार आहे आणि त्याच्यानंतर उडणार आहे आणि त्याच्यानंतर परत उडणार आहे. कॅमेरा पडतोय. लेट्स गो. आउटफिट चेंज. चला, आम्ही निघतोय आता माउंट कुकला. माउंट कुक कुठे जातोय आपण? होकर व्हॅली ट्रॅक करायला जाणार आहे. सनी आहे बट फॉग नाही जात आहे. इट्स ओके. काय परिस्थिती आहे, काय काय करावं लागतंय बघा. तो दुसरा वाला का नाही घेतला? अच्छा, याने तुटतोय. हा, एकदम फुल ऑन रेडी होऊन हे करतोय. मला हेल्प करत आहे स्नो काढायला. हे बघा, काढते. ए, तिथलं कशाला काढते? आपली इकडे गाडी आहे ना, इकडचं काढ ना. वाय वॉन्ट टू वेस्ट युअर एनर्जी देअर. हा, बरोबर, तिथलं काढ. बघा किती काय काय करावं लागतं इकडे. बट या, इट्स फन ऍक्च्युली. थँक यू फॉर युअर सर्व्हिस. इट विल नॉट गेट रिवॉर्डेड. It will not get rewarded. Can put it there. ऑलराईट. सकाळी आम्ही आज 6 वाजल्यापासून उठलोय आणि आता त्याच्या आधीपासून 5, ऍक्च्युली 5:30. हा. आणि आता किती वाजलेत माहितीये? 11:15. आणि आताशी आम्ही बाहेर पडतोय कारण खूप फॉगी होतं, समजत नव्हतं. आणि आम्हाला आजचा दिवस लेक टेकापोलाच घालवायचा होता. आणि बेसिकली आज स्काय डायव्हिंग प्लॅन होतं अक्षयचं, जे की नाही झालंय बिकॉज ऑफ द वेदर. सो त्याच्यामुळे
आमचा टाइमपास झाला जास्तच. should take this. Oh wow, wait for it. गाईज आम्ही इथे थांबलोय आता आणि हा व्ह्यू आहे आमचा. सो ब्युटिफुल. कसला सुंदर व्ह्यू आहे. Water, turquoise water, blue sky, white snow mountains. And you. शेला मी जॅकेट्स आणायला पाठवलेले तर तो पळत पळत येतोय. कसा पळतोय लहान मुलांसारखा दुडू दुडू. सनग्लासेस सगळं पाड मला पाडलं. मला पाड माझं सनग्लासेस पाड. बघा कसा झोपलाय. मज्जा येत असेल ना अक्षय तुला इथे ड्राईव्ह करायला. आता तू 120 ला तेवढा आपल्याला अलाउड आहे का वे? कॅमेरा नाहीये शट अप. डोंट ओव्हर स्पीड. हो नको. डोंट ओव्हर स्पीड. हा लेक काकी आहे. आता थोडा फॉग आलाय तर दिसत नाहीये. ती लँडस्केप चेंज होते बघा. इकडे आता थोडा एक हाफ एन आवर अगो किती स्नोफॉल झालेला तिकडे. एकदम सगळं व्हाईट ग्रे होतं. इथे थोडीशी ग्रीनरी आहे. God, this is amazing. So gorgeous, so fucking good. And then mountains on right, mountains on left. सकाळी मी एवढी सूर्यदेवाची प्रार्थना केली आहे फायनली. He listened. He always listens. Oh my God, this is so beautiful. I have to show you. स्पीड ब्रेकर कसा असेल इथे. काय this is too good man, too good. I'll take it here. This is our stay for tomorrow. इथे आपण राहायला येणार आहे. दिसतोय 8x करते ह्या हॉटेलमध्ये राहणार आहे आपण. 4 minutes will reach our destination. काय बोललास? नो करप्शन रोड. ओ चिअर्स. आम्ही आता माउंटन्स मध्ये पिकनिक करतोय. आमचा लंच व्ह्यू आहे. व्हॉट अ व्ह्यू. बिचारे इथे कसे आलेत माहित नाही. मग त्यांना थोडंसं खायला टाकते. अक्षयला कधीपासून त्यांना खायला घालायचं होतं. कर ना, तू कर ना. मोठे पीस त्यांना खाता नाही येणार ना. गाडीचा नंबर काय पण आपल्या QDY. बघा फेअर अक्षय. $5 म्हणजे 1 hour. 1 hour मध्ये झालं. आपण येऊ. म्हणजे आपल्याला कधीपर्यंत रिटर्न यायचं माहितीये का? 3:50 PM. आम्ही ट्रॅक वॉक करायला स्टार्ट केत आहे. दिस इज अ स्टार्टिंग पॉइंट पार्किंग पासून. खूप मस्त आहे. मी इथून जाणार आहोत. फोटो पाहिजे. ओके आणि इथे जातो. मस्त झाड आलेत.
पडला मिळण्यासाठी इथेच लास्ट टाइम मी पडली होती. हो आता केअरफुली चाल. मस्त एकदम एकदम अलग ही आहे वारं. स्टीप झालंय खूप लोक येतात ना इथं. हा स्विंग आहे, हा आता बंद झालाय. सेकंड स्विंग दिसतोय तो आता बंद झालाय. नाही लोक पलीकडे आहेत. चाललेत की गेलेत. आहे चालू आहे म्हणजे. आम्ही तिथून वरतून तिकडून असं आलो खाली. खूप डिफिकल्ट होतं वॉक करायला. Because, कारण खूप पाय असं स्लिपरी झालंय. हा. आणि हा फर्स्ट ब्रिज आलाय. अजून 2 ब्रिजेस आहेत. हा फर्स्ट ब्रिज वरून आम्ही आता एंटर करतोय. फ्रोझन लेक आहे लिटरली. आईस झालेले आहेत त्यांचे. आणि हा इथून चाललाय. खूप डिफिकल्ट आहे. इथे लिटरली कोणीच नाहीये बघा. आणि इथून आम्ही असं जातोय. चल इट्स डिफिकल्ट ट्रेक. यू शुड बाय ट्रेकिंग शूज. आमच्यासारखा नका करू. मी लिटरली नायकी एअर फोर्स 1 घालून आली इथे. त्यांनी खूप चांगली साथ दिली आतापर्यंत. काय नजारा आहे. एक नंबर. तुझे शूलेस चांगला होते मला. माझी शूलेस सारखी निघतीये बिचारा. हजबंड ड्युटीज. चला गॉड. फिंगर स्टॉप वरती यूज ऑन द ब्रिज. आर वी गोना गो ऑन सेकंड ब्रिज. लोक Let's go. जातात. आपल्याला रिटर्न जायला किती टाइम लागेल? इथं 10 मिनिटं बोललेलो. अर्धा पाऊण तास गेला. अर्धा तास तर कारण गेला. ते तिथे किती मस्त खळखळ पाण्याचा वास. तुला मज्जा नाही आली? ते असे फ्रोझन. नाहीतर मग आपल्याला बघून घेऊया ना. हो पण आपण सारखं नाही येणार इथे. हा हा. आय नो. असं जातोय मी आता. तुम्हाला हा व्ह्यू देते. ह्या झाडांमधून जायचंय. इथे केअरफुल आहे. येस. व्हिडिओ असा. तर आम्ही आता जातोय लास्ट पॉइंटला. आता मी फुल पॅक झालीये. तिला खूप थंडी लागते. इट्स अ गुड व्ह्यू. वरती काय आहे तो फायनल Let's see. दाखवतो. लेट्स सी इफ इट इज वर्थ इट. बरोबर आलोय ना? फॉलो द ट्रेल. देयर इज नो ट्रेल. दिस इज द ट्रेल. कुठे ट्रेल आहे दाखव. पुढे पुढे त्या मोठ्या दगडापासून जायचं. आय एम रनिंग. रन रन. Run. आउट ऑफ ब्रेथ. हे बघा काय बनवलं इथे. कोणता अॅन्युअल बनवून ठेवलाय. चष्मा वगैरे लावलाय त्याला. फायनली. मोठ्याने बोल. फायनली. लास्ट पॉइंट ऑफ द ट्रेल and we conquered it. Yes. Hey, finally
did it. Yes. Look at the view. Totally worth it. आता Worth खूप it. विंडी झालंय. खूपच वेंडी झाली आणि आता खूप थंडी लागायला लागली. आणि- Go far? Yeah, we'll not go down. Completed the trek आणि एक फायनल ग्लॅन्स बघा किती कलर झाले. हो क्लिअर स्काय आणि हा सनसेट जस्ट ट्रुली मेस्मरायझिंग. फायनली हा sunset बोलत होता आता हे बॅक टू हॉटेल. बऱ्यापैकी अजून 103 किलोमीटर आहे. 1.25 तास दाखवत आहे. असा होता एक्सपिरियन्स. इट वॉज नाईस. ते खूप लोक होते ना, तर बर्फ असं एकदम असं नाही असतच म्हणजे इथे येतातच टुरिस्टची जागा. tourist Last time आहे पण ना. सेमच होतं. बेसिकली तो खूप असा कडक होतो तर त्याच्यावर आपण स्लिपरी होतं बेसिकली. तो त्या शूज जर प्रॉपर घातले तुम्ही. आणि मी अजून एक गोष्ट आपण पाहिली सकाळी की त्या लोकांकडे शूज आय थिंक त्यांचे नॉर्मल होते पण त्यांनी ती काहीतरी आईस चेन घेतलेली ती तुम्ही शूला अटॅच करू शकता. नेक्स्ट टाइम आपण ते काय ते बघितलं पाहिजे आणि ते कुठे मिळतं Yes. रेंटल मिळतं का तसं काहीतरी घेतलं ना कारण स्टेप्स आहेत. तुम्ही हुकर व्हॅली ट्रॅक करायला जाताना मध्ये तुम्हाला स्टेप्सने चालत चालत जायचंय स्लिपरी असतात. बिकॉज त्याच्यामध्ये अशा मी आईस. स्वतः एकदा पडलोय. हा याचा पाय घसरला एकदा. कारण माझे शूज टिकतच नव्हते त्या एवढा स्लिपरी. So आणि खूप एअर careful राहावं लागतं. फोर्सने जास्त मला असं वाटतं बेटर वर्क केलं. आम्हाला वाटलं नव्हतं एवढा वेळ लागेल म्हणून आम्ही तर पहिल्यांदा किती 1 तासाची पार्किंग घेतलेली. नंतर मी याला तिथे आम्ही निघायच्या आधीच असं झालं की 1 तास ठीक आहे आपण फोटो वगैरे काढणं थोडा टाइमपास करू तर अजून हाफ एन आवर वाढव आणि 1.5 तास कर. आणि आम्ही एका पॉइंट ट्रेकर नवरा आहे. ट्रेकर नवरा आहे पुढपर्यंत जाईल. जर मी असती तर मी अर्ध्या तास आली असती पण ट्रेकर नवऱ्यामुळे अजून पुढेपर्यंत गेले आणि त्याला एंडपर्यंत गेलो. अजून पुढे पण जायचं होतं. एंड पर्यंत म्हणजे हा ट्रॅक हाफ म्हणजे जिथपर्यंत बंद केलं होतं त्यांनी. ऍडव्हेंचरस तर आहे. जर तुम्ही ऍडव्हेंचरस असाल तेवढे तरच करू शकता. आणि इथं आजूबाजूला सिटी नाही सो यू हॅव टू ड्राईव्ह. हा बाबा इथे ना डॉक्टर ना काही नाहीये इथे. बेसिकली तेच आम्हाला सांगायचं होतं अपडेट की मस्त झाली ट्रेक. खूपच टायरिंग आहे. ऍटलीस्ट यू शुड अलाव युअर सेल्फ लाईक 3 hours टू कम्प्लीट इट. द होल ट्रेक. आता हाफवे फोटोज वगैरे बंद काढायचे होती. असेल तर मग 4 तास. हा आता हाफवे बंद होती तर 2 आम्ही तास खूप तरी photos काढले. लागतातच. आम्ही आता एका इंडियन रेस्टॉरंट मध्ये आलोय. फिश टेल. इथे एकच इंडियन रेस्टॉरंट आहे. हे असं रेस्टॉरंट आहे. खूप कोझी आहे वाईब इथे. असं मध्ये सोफा आहे. इकडे फायर प्लेस आहे. चांगलं वाटतं एकदम. बड़ा ट्रेक किया है एकदम. वेटिंग फॉर आवर फूड. We'll go and we'll just like नाही waiting for our food. We will eat and then we'll go for stargazing and then we will sleep. One eternity later. The final आमचं food आलंय. Bye for today.